स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक बांधकाम सुरू असून बांधकाम कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य दगड चुना हे गाढवांच्या माध्यमातून गाढव मेहनत करीत किल्ले रायगडावर पोहोचवले जात आहे। किल्ले रायगड परिसरात ठेकेदारामार्फत हजारो गाढवे भर उन्हामध्ये त्यांना चारा पाणी न देता बांधून ठेवण्यात आली आहेत। यापैकी काही गाढवे ही निकामी तशीच जीर्ण झाल्यामुळे मृत्यू पावली आहेत। अशाच मृत गाढवांवर अंत्यसंस्कार न करता त्यांची हेळसांड करून त्या गाढवांना खोल दरीत उघड्यावर फेकून देण्यात आले आहे। मात्र सदरची गाढवे ही मृत पावली नसून ठेकेदाराने त्यांची हत्या केली आहे असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। या मुखगाढवांच्या जीवावर ठेकेदाराने करोडो रुपये कमवले असून एखादा गाढव आजारी पडल्यानंतर त्याच्यावर कोणतेही उपचार न करता ठेकेदाराकडून त्याची हत्या केली जाते। मात्र या गाढवाचा मालक व ठेकेदार कोण आहे याचे नाव अद्याप समजले नसून कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। रायगडाच्या पायथ्याशी कोंझर या गावालगत असलेल्या खोलदरीत 5 ते 6 मृत गाढवे अज्ञात व्यक्तीने उघड्यावर टाकली आहेत। यामुळे या गावातील आजूबाजूला राहणाऱ्या लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। शासनाने व पोलीस प्रशासनाने संबंधित गाढव मालक व ठेकेदार यांच्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी। तसेच कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरता दगडी वाहून नेण्याचं काम करणारी जी गाढवं आहेत तर त्यांचं काम करून झाल्यानंतर जी निकामी झालेली गाढवं आहेत, जे जीर्ण झालेले आहेत, आजारी पडलेले आहेत, अशा गाढवांची हत्या करून त्यांना खोलवर दरीत टाकण्याचं काम जर ठेकेदार करत असतील तर त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे। आज खरं पाहिलं तर त्या गाढवांची विटंबना आहे। पोलीस सेवेत काम करणारा जर श्वान असेल तर त्याचा अंतविधी हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो, शासनाच्या माध्यमातून केला जातो। तर गड किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करणारे जी गाढवं आहेत तर किमान त्यांची आज मृतदेहाची जी हेळसांड करण्यात आलेली आहे, वास्तवता त्यांची हत्या करून त्यांना दरीत टाकलंय किंवा काय हा तपासाचा भाग आहे। पण मला असं वाटतं की ठेकेदारांनी त्यांना निकामी झाली म्हणून त्या ठिकाणी दरीत फेकून दिलेलं असावं आणि म्हणून करता ह्या संबंधित ठेकेदारांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं आरोग्य ह्या मेलेल्या मृत गाढवांमुळं धोक्यात आलेलं आहे। संपूर्ण पर्यटक त्या ठिकाणी नाक मुठीत धरून किल्ल्याकडे जातानाचं चित्र आहे, कारण एवढा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी त्या ठिकाणी सुटलेली आहे। आणि जर ह्या ठिकाणी कारवाई ह्या ठिकाणांवर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं ह्या ठिकाणी जाहीर आंदोलन केलं जाईल, याची दखल प्रशासनाने घ्यावी।